इथे आपल्याला जे थेरम आहे, आता हे टँजंट सेगमेंट थेरम जे आहे बघा, इथं आपल्याला काय दिलं आहे यामध्ये की टँजंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल. ओके, एक्सटर्नल, एक मिनट. तर यामध्ये बघा टँजंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे तुम्ही टँजंट सेगमेंट म्हणजे काय, याच्यामध्ये हा जो शब्द आहे वर्ड आपल्याकडं टँजंट सेगमेंट हा शब्द नवीन आहे बरं का आपल्यासाठी. आता त्याचा अर्थ काय, पण त्याच्या अगोदर आपण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. एक सर्कल जर मी काढला तर या सर्कलच्या वर जो पॉईंट आहे पी, समजा पी पॉईंट आहे सर्कलवरती, त्या पी पॉईंटमधून मी किती टँजंट काढू शकतो, एकच टँजंट काढू शकतो. म्हणजे सर्कलवरचा जो पॉईंट असतो त्याच्यावरून तुम्ही एकच टँजंट काढू शकतो, दुसरी नाहीच निघणार, ती इंटरसेक्ट करून जाणार, ते टँजंट नसते. आता सर्कलच्या बाहेर जर तुम्ही एक पॉईंट घेतला, हा बाहेर एक पॉईंट पी, तर या पॉईंटमधून तुम्ही या सर्कलला किती टँजंट काढता, तर बघा इथून ही एक टँजंट आणि इथून दुसरी एक टँजंट, म्हणजे तुम्ही पी ए म्हणा किंवा पी बी म्हणा, ही टँजंट आहे. म्हणजे तुम्ही सर्कलच्या वर जो पॉईंट आहे त्याच्यातून तुम्ही कुठल्याही सर्कलला एक टँजंट काढता आणि सर्कलच्या बाहेर जो पॉईंट असतो त्याच्यामधून तुम्ही कुठल्याही सर्कलला दोन टँजंट तुम्ही काढू शकता. आता यामध्ये मुद्दा आला टँजंट सिकंट म्हणजे काय, टँजंट सेगमेंट म्हणजे काय. टँजंट सेगमेंट म्हणजे काय, पी पासून ए पर्यंतचा जो डिस्टन्स असतो हा भाग, याला टँजंट सेगमेंट. आता पी पासून ए इथं वर लांबपर्यंत जाईल तिथं टँजंट आहे, पण हा जो बाहेरचा पॉईंट पी आणि सर्कलला इंटरसेक्ट केलेला जो पॉईंट ए आहे, जो स्पर्श केलेला आहे, टच केलेला आहे, इथपर्यंतचं जे डिस्टन्स आलं असतं त्याला टँजंट सेगमेंट म्हणतात. ओके, तसं पी बी सुद्धा टँजंट सेगमेंट आहे. आता इथं आपल्याला काय सांगितलं, हे जे टँजंट सेगमेंट जे आहे ड्रॉ फ्रॉम ऑन एक्सटर्नल पॉईंट, म्हणजे एक्सटर्नल पॉईंटमधून जे दोन टँजंट सेगमेंट काढलेले आहेत सर्कलवरती ते कॉन्ग्रुएंट असतात. तर पी ए आणि पी बी हे दोघं जण कॉन्ग्रुएंट आहेत, हे आपल्याला प्रूफ या ठिकाणी करायचं आहे. आता आपण जाऊयात नेमकं कशा प्रकारे प्रूफ करता येईल, डायग्राम कशी काढायची त्यावरती चर्चा करू. सगळ्यात पहिली गोष्ट, कुठलाही थेरम काढत असताना डायग्राम काढणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची डायग्राम काढायला चुकली, डायग्राम काढलीच नाही, पहिली गोष्ट डायग्राम जर तुम्ही काढली नाही तर तुम्हाला 0 मार्क मिळणार. तुम्ही सगळं लिहिलं आहे, तुम्ही गिवन लिहिलं आहे, तुम्ही टू प्रूफ लिहिलं आहे, तुम्ही कन्स्ट्रक्शन काढलं आहे, सगळ्या गोष्टी केल्यात, पण तुम्ही डायग्रामच काढली नाही तर तुम्हाला 0 मार्क मिळणार आहे. सगळ्या गोष्टी ओके आहेत, पण डायग्राम नसेल तर 0 मार्क असणार आहे. ओके, आता या ठिकाणी बघा आपण पहिली डायग्राम काढू. एक सर्कल आहे, काय सांगितलं, टँजंट सेगमेंट काढायचं सर्कलला. मग पहिला सर्कल तर घ्या काढून. सर्कलच्या बाहेर इथं आपले टँजंट ए पी पॉईंट आहे, त्या पी पॉईंटमधून तुम्ही दोन टँजंट सेगमेंट या ठिकाणी तुम्ही काढा. एक खाली एक काढा टँजंट अशी पी पासून, ओके, आणि एक इथून वर एक काढा. अशा दोन आपण काढू टँजंट सेगमेंट, दोनच टँजंट सेगमेंट निघू शकतात. ओके, याला तुम्ही म्हणा पी ए म्हणा, याला तुम्ही म्हणा पी बी म्हणा. ओके, आता हा जो एक सेंटर आहे, समजा ओ जो आहे तो काय बाबा आपल्याकडं सेंटर आहे, या सर्कलचा ओ जो आहे तो सेंटर आहे. आता या ठिकाणी आपण काय काय करू शकतो, सगळ्यात पहिली गोष्ट डायग्राम काढल्यानंतर, आकृती काढल्यानंतर, ही डायग्राम काढल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर गिवन लिहायचं असतं. गिवन, ओके, गिवन काय लिहिणार तुम्ही, की जे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय ते. या डायग्राममध्ये काय दिसतोय, एक सर्कल दिसतोय विथ पॉईंट विथ सेंटर ओ दिसतोय, आणि पी ए आणि पी बी हे दोघं जण टँजंट सेगमेंट आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आता इथं तुम्ही लिहू शकतो की बाबा इन डायग्राम पी ए अँड पी बी आर टँजंट सेगमेंट with tangent segment of circle which center O. ओके, सेंटर इज O, विथ सेंटर इज O. म्हणजे O सेंटर असलेला एक बाबा सर्कल आहे, त्याचे पी ए आणि पी बी हे दोन टँजंट सेगमेंट आहेत. आता याच्यामध्ये टू प्रूव्ह काय करायचं बाबा, टू प्रूव्ह काय तुम्हाला प्रूव्ह करायचं की बाबा हे दोन टँजंट सेगमेंट आहेत, ते दोघं जण एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहे, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं की बाबा हे दोन्ही टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे पी ए इज इक्वल टू पी बी हे आपल्याला कॉन्ग्रुएंट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे, कन्स्ट्रक्शन करावं लागणार. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, त्याच्यासाठी तुम्हाला एक रचना करावी लागणार, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन आपण म्हणतो, ओके, कन्स्ट्रक्शन काय करायचं आपल्याला बघा.
आता हे दोघं जण कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपण काय करू, इथं ओ ए जॉईंट करू, ओ बी जोडू आणि ओ एला जॉईंट करू, बरं का. म्हणजे काय होईल, वर एक ट्रायंगल येईल, खाली एक ट्रायंगल येईल, ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचं फक्त काम करायचं. मग इथं लिहा जॉईन, काय काय जॉईन केलं किंवा ड्रॉ ओ ए ओ बी अँड ओ पी, ड्रॉ ओ ए ओ बी आणि ओ पी, ड्रॉ लिहा. ओके, ड्रॉ ओ ए ओ बी आणि ओ पी या सगळ्यांना आपण काय केलं, ड्रॉ केलं. आता ड्रॉ केल्यानंतर पुढचा भाग, पण त्याच्या अगोदर इथपर्यंतचा पार्ट पण आपण समजून घेऊ काय काय केलं. सगळ्यात पहिली गोष्ट डायग्राम काढली. एक सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे ओ आहे, ओके. आणि पी बी आणि पी ए जे काय होते, दोघेजणं पी बी आणि पी ए दोघेजणं टँजंट सेगमेंट होते. आता यामध्ये पुढे काय आहे, गिवनमध्ये काय लिहिलं बाबा, पी ए अँड पी बी आर टँजंट सेगमेंट विथ सर्कल ऑफ सर्कल विच सेंटर इज ओ, ओ सेंटर असलेल्या सर्कलमध्ये. आता प्रूफ काय करायचं, टू प्रूफ पी ए आणि पी बी दोघंजणं कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आणि म्हणून कन्स्ट्रक्शन केलं, ओ बी जोडला, ओ ए जोडला आणि ओ पी तिघांना आपण जॉईंट केलं. आता यांना जॉईंट केल्यामुळे काय फायदा होणार आहे आपल्याकडं, बघा इथं कन्स्ट्रक्शन केलं आहे, डॉट डॉटने आपण दाखवू शकतो. आता यांना जॉईंट केल्यानंतर वर एक ट्रायंगल आहे तुमच्याकडं, खाली एक ट्रायंगल आहे. हे दोन ट्रायंगल तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवले तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे पी ए आणि पी बी कॉन्ग्रुएंट असू शकतं, ओके. मग आता आपण प्रूफ करूयात या ठिकाणी. या ठिकाणी आपण इथे आता बघा ना, आता इथे आपण काय करू, प्रूफ. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे, पण मी इथपर्यंत परत एकदा नीट तुम्हाला समजेल असं काही गोष्टी सांगतो. याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलेलं आहे ते हे पण समजून घ्या. की पहिली सर्कल काढला हा, त्याच्यानंतर पी हा बाहेरचा पॉईंट आहे, त्याच्यामधून पी ए आणि पी बी दोन टँजंट सेगमेंट आपण काढलेले आहेत, ओके. आणि ते गिवनमध्ये लिहिलं पी ए अँड पी बी आर टँजंट सेगमेंट. टू प्रूफमध्ये काय लिहिलं की बाबा आपल्याला प्रूफ करायचं आहे पी ए कॉन्ग्रुएंट पी बी, हे प्रूफ करायचं आहे. आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय केलं, आपण ओ ए जोडला, ओ पी जोडला आणि ओ बी जोडला. आता याच्यामुळे काय झालं, दोन ट्रायंगल आहेत वर आणि खाली, हे दोन ट्रायंगल आहेत. दोन ट्रायंगल आपण जर कॉन्ग्रुएंट दाखवले तर आपल्याला पी ए आणि पी बी करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, त्या अनुषंगाने आपल्याला ते कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. मग आता वरचा आणि खालचा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे जी आपण मागाशी पाहिले. कोणती प्रॉपर्टी, की हा ए 90 डिग्रीचा असतो आणि बी 90 डिग्रीचा असतो. कारण काय आहे, टँजंट थेरम, आपल्याला टँजंट थेरमनुसार माहिती आहे पी ए टँजंट आणि ओ ए काय बाबा तुमची रेडियस आहे, त्याचप्रमाणे पी बी टँजंट आणि ओ बी रेडियस आहे. तर ए आणि बी हे दोन्ही अँगल तुमचे 90 डिग्रीचे या ठिकाणी असणार आहे. कारण टँजंट थेरमनुसार तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट लिहिलं तरी चालेल यामध्ये, की बाबा अँगल ए इज इक्वल टू अँगल बी बिकॉज ऑफ टँजंट थेरम. टँजंट थेरम, टँजंट थेरमनुसार हे दोन अँगल 90 डिग्रीचे आहेत, ओके. आता आपण काय करू, हे दोन ट्रायंगल आपण काय करू, कॉन्ग्रुएंट दाखवण्याचा प्रयत्न करू. कुठले ट्रायंगल बाबा, इन ट्रायंगल एक वरचा आहे ओ ए पी, वरचा ट्रायंगल बघा. आता हा ओ ए पी, इन ट्रायंगल ओ ए पी अँड ट्रायंगल ओ बी पी, ओ बी पी. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपल्याला टेस्टची आवश्यकता असते. वेगवेगळ्या प्रकारच्या जे टेस्ट आहे, त्या टेस्टच्या आधारावरती तुम्ही दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता, तर त्याच्या आधारावरती हे कॉन्ग्रुएंट दाखवता येतील आपल्याला. आता कसं दाखवणार, कसे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो किंवा कुठली टेस्ट इथं वापरू शकतो बघा. मग याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट कॉन्ग्रुएंट दिसतात तुम्हाला. पहिली गोष्ट बघा, हा ओ ए आणि ओ बी दोघे जण काय की ट्रायंगलचे साईड आहेत, ट्रायंगलच्या साईड आहेत, परंतु दोन्ही एका सर्कलच्या रेडियस आहे, त्याच्यामुळे हे दोघे जण कॉन्ग्रुएंट असणार. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो दुसरा पॉईंट, ओ ए कॉन्ग्रुएंट ओ बी, ओके. साईड ओ ए कॉन्ग्रुएंट साईड ओ बी, ओ ए कॉन्ग्रुएंट ओ बी. कारण काय बाबा, रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस ऑफ द सर्कल, ओके. त्यानंतर आपल्याला आणखी काय कॉन्ग्रुएंट दिसू शकतो बघा, ओ पी जो आहे ओ पी तो दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे. वरच्या ट्रायंगलमध्ये पण ओ पी येतो, खालच्या ट्रायंगलमध्ये पण ओ पी, पण तो हायपोटेनियस आहे बघा ना. दोन्ही ट्रायंगलचा काय तो हायपोटेनियस आहे. मग तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की बाबा हायपोटेनियस ओ पी कॉन्ग्रुएंट हायपोटेनियस ओ पी, ओके. कारण काय तर कॉमन साईड लिहू शकता, दोघांमध्ये कॉमन आहे. हे 9th स्टँडर्डला तुम्ही शिकलात कशा प्रकारे टेस्टचा वापर करायचा, ओके. आणि फोर्थ पॉईंट तुम्ही लिहून टाका की बाबा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी आहे. कारण काय बाबा, इच 90 डिग्री फ्रॉम 1 मध्ये आपण दाखवलेलं आहे.
मग आता इथं काय झालेलं आहे यामध्ये बघा ना, एक साईड आहे, एक साईडचा पेअर वरची साईड आणि खालची साईड कॉन्ग्रुएंट आहे. त्याचबरोबर हा जो हायपोटेनियस आहे तो कॉन्ग्रुएंट आहे, दोघांमध्ये कॉमन आहे ना हायपोटेनियस. मग हायपोटेनियस एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये साईड आणि हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट असेल तर साईड हायपोटेनियस थेरम, इथं कुठला थेरम येतो, साईड हायपोटेनियस थेरमनुसार हे दोघे सुद्धा काय झाले आपल्याला या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून तुम्ही इथं 5वा पॉईंट लिहू शकता की बाबा ट्रायंगल OAP कॉन्ग्रुएंट ट्रायंगल OBP. मग इथं लिहू शकता बाय हायपोटेनियस साईड थेरम, हायपोटेनियस साईड थेरम तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, आता यानंतर दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट आहे तर 6 पॉईंट तुम्ही लिहू शकता की देअरफॉर साईड, जर हे दोन ट्रायंगल वरचा आणि खालचा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे तर आपल्याला सांगू शकतो की त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्यासुद्धा कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून PA कॉन्ग्रुएंट PB, साईड PA कॉन्ग्रुएंट साईड PB लिहू शकता तुम्ही, कारण करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आणि देअरफॉर आपण लिहू शकतो की बाबा PA इज इक्वल टू PB, जे आपल्याला प्रूफ करायचं होतं PA आणि PB ते या ठिकाणी प्रूफ झालेलं आहे. ओके.